तानाजी नमस्कार. नमस्कार. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे अतिशय श्रीमंती असणारी किंवा बरेचसे पैशांचा मार्ग असणारी सोर्स असणारी माणसांना एवढा मोठा बंगला बांधणं अवघड नाही. पण तुझं विशेष कौतुक करायचं की माझ्या माहितीप्रमाणे तुझी 30 ते 40 गुंठ फक्त जमीन आहे आणि इतक्या जमिनीवरती म्हणजे तुला हे एकदम धाडस इतकं मोठं कसं सुचलं आणि कशी सुरुवात केलीस तू? कारण जनरली माणसं बंगला बांधायचा म्हटलं 15 ते 20 लाखाचा बंगला बांधायचा म्हटलं तर आम्ही सुद्धा विचार करतोय की माझ्याकडे 4-5 लाख रुपये असणं सुरुवातीला पाहिजे आणि मग बँकेचं प्रकरण हे ते सगळं. पण मग तुझी सुरुवात कशी झाली म्हणायची? सुरुवातीला माझ्याकडे एक 10,000 रुपये होते. अवघे 10,000 वरती सुरुवात झाली. 10,000 वरती मी म्हणजे चालू करूया म्हटलं. हां चालू केल्यानंतर काय तर स्वस्त निघेल काहीतरी निघेल म्हटलं हां आणि चालू करूया. नमानीने वगैरे ते ठरवून दिले मी ना. हां आणि शासनाचा जो लाभ झाला मला, हां घरकुल योजना मिळाली. घरकुल योजनामुळे मला ते लाभ झाला. ते खात्यावर माझ्या 15,000 रुपये आलते. अच्छा अच्छा अच्छा. 15 आणि हे 10,000 रुपये मी सुरुवात चालू केली. म्हणजे घरकुलचे आलेले 15,000 आणि हे तुझ्याकडचे 10,000 म्हणजे फक्त 25,000वरती तू पाया खुदाई सुरू केलीस. पाया खोदाई म्हणजे घर काढायला सुरुवात केली. मित्रांनी जर असं करायचं म्हणजे सुरुवात करायला मी म्हणजे मागं बघायला नाही. ते त्यांच्या 800 कोटी मी हे केलं. पण आता तुझ्या डोक्यात हे गणित असेल की आता 30-40 गुंठे जमीन आहे आणि माझा दुसरा कुठला मार्ग नाही. त्यांचं पैसे आजचा उद्या दिलं तरी चालतील. आजच्या उद्या दिलं तर चालतील पण द्यायला म्हणजे हे महत्वाचं आहे. आता मला सुरुवात करायला काय ते थोडंफार पीक येतं, सोयाबीनचं वगैरे पैसे येतात, तंबाखूचे वगैरे पैसे येतात, त्याच्यामुळे चालू राहते म्हटलं काय बंद पडत नाही म्हटलं. म्हणजे माणसं असं तुला म्हणायचं. दुसरा हप्ता आला. अच्छा अच्छा. पैसे संपायच्या टायमाला दुसरा हप्ता आला. तिसरा पण हप्ता व्यवस्थित आलेला आहे. चौथा हप्ता अजून काही आला नाही. ते पण थोडे दिवसांनी म्हणजे व्यवस्थित ज्या वेळी कामाच्या वेळी तुझं पैसे पहिलं संपत आलं त्यावेळी बरोबर शासनाच्या ह्या घरकुल योजनेचे पैसे तुझ्या खात्यावरती जमा होत गेले. म्हणजे जेणेकरून शेताला पण येते गेलं. म्हणजे तुला घरकुल योजनेच्या पैशातून पण भरपूर सहकार्य मिळालं. घर काढल्यास मला पैशाची कमतरता कमी पडायची. कधीच पडायला नाही. शिस्तात कोणाला फोर्स करायचं नाही. गोंड्याला पण बोलले तर शिस्तात बोलवायचं. अच्छा अच्छा अच्छा. शिस्ताला पण बोलवायचं, शिस्तात बोलवायचं. ह्या पद्धतीने मी चालू केलं. करायचं म्हणजे माझं एक स्वप्न होतं. हां करायचं म्हणजे पैसा कम पडला म्हणजे क्वालिटीचं मटेरियल वापरायचं. एकदाच बंगला बांधायचा पण चांगलाच बांधायचा टोलेजनच्या. आता बघायला गेलं तर आतल्या कामांना तुला अजून एक साधारणपणे 2.5 ते 3 लाख रुपये खर्च येणार आहे. त्याची काय तजवीज केली आहे काय? म्हणजे त्याचं काय तजवीज वगैरे काय नाही केली. आता सध्या जर काय पैसे जर कमतरता असल्यामुळे तंबाखूचं आल्यानंतर चालू करायचं. म्हणजे आणि इकडे तिकडे 15 ते 3 आठवड्यात महिन्यापर्यंत तुम्ही तंबाखूचे पैसे आल्याच्या ह्याच्यावरती ठरलं. मी त्याने कुणी घर बांधायला प्लॅनिंग असेल, योजना असेल तर त्यांनी खरोखर तानाजीकडून शिकण्यासारखं आहे. तानाजीकडून घ्यायचं की 10 एकर जमीन पाहिजे, 15 एकर जमीन पाहिजे, श्रीमंती पाहिजे, बिझनेस पाहिजे, काही नसते मित्रांनो. फक्त इच्छाशक्ती पाहिजे. तुम्हाला सहकार्य करणारी परमेश्वराच्या रूपात पाहुणे भरपूर भेटतात.